जय भीम। मी संजय निवडंगे, नांदेड जिल्ह्यामध्ये महाकवी वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोदडे यांची संयुक्त जयंती 20 वर्षापासून येतोय आणि या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, अनेक कलावंत महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकमधून या ठिकाणी येत असतात आणि कार्यक्रमाची या ठिकाणी विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जातो। महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने तुफानातील दिवे या पुरस्कारामध्ये सांस्कृतिक, सामाजिक जे ज्येष्ठ आहेत आणि सर्व या उद्योजक आहेत यांची आम्ही विशेष करून दखल घेतो आणि त्यांचं या शैक्षणिक सर्व याच्यात जे योगदान असतं त्यांना आम्ही तुफानातील दिवे हा पुरस्कार दरवर्षी देत असतो आणि नांदेडकरांना वर्षातून एक वेळेस ही गायनाची मेजवानी असते। महाराष्ट्रातल्या सर्व कलावंत आणि नांदेड जिल्ह्याच्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की ह्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावं। डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम सुरू होत आहे। तरी आपण या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती। कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कोणकोणते गायक येणार आहेत त्यांचे नावं सांगा थोडक्यात। महाराष्ट्रातील या ठिकाणी नागसेनदादा सावदेकर मुंबई, चंद्रकांतजी प्रल्हाद शिंदे मुंबई, अजय दहाडे औरंगाबाद, मेघानंद जाधव औरंगाबाद, चेतन चोपडे औरंगाबाद, कुणाल वराळे औरंगाबाद, प्राध्यापक किशोर वाघ औरंगाबाद आणि सपनाताई खरात अकोला, रागिनी प्रतापसिंग बोदडे दादांच्या मुलगी आहे। या ठिकाणी चंद्रकलाताई गायकवाड लातूर आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तेलंगणा आणि महाराष्ट्रातील जी सुप्रसिद्ध गायिका आहे, जगामध्ये आज स्टार प्रवाहाला गाजत आहे, छोटी कुमारी अंजली बिंबिसार गडपाळे ही तेलंगणामधून येत आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातून विजय मांडकेकर आहेत, देवा अंबोरे आहेत, सुनीलजी खरे आहेत, राहुल कांबळे अमरावतीहून आहेत। अनेक कलावंत या कार्यक्रमासाठी दरवर्षी उपस्थिती लावत असतात आणि दरवेळेस आपण वेगवेगळे कलावंत बोलवून नांदेडकरांसाठी वेगळा उपक्रम राबवत असतो। कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोणाची उपस्थिती लाभणार आहे? कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गौतमजी कदम आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्राध्यापक ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे सर आहेत आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष इंजिनियर प्रशांतजी इंगोले आहेत। या ठिकाणी आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित लावावी ही विनंती करतो। जय हिंद।